ते तुमच्या मोबाईलवर अजून आहे, घरी जा परत वाचा. कारण आजच्या जगातील कुटुंबामध्ये काय परिस्थिती असायला पाहिजे, कसं कुटुंब चालायला पाहिजे हे त्याच्यात शिकवलेलं आहे, म्हणजे सार आहे त्याच्यात. कुटुंब प्रबोधन गतिविधीच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करतो, त्याच्याकडे मी शेवटी येतो. पण पालकांसाठी संवाद किंवा उद्बोधन हा एक महत्वाचा घटक आहे. कारण आज आपली मुलं जी आज इतकी लहान आहेत, ती पुढं जाऊन देशासाठी काहीतरी त्यांनी करायला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे. शक्यतो कोणी उत्तर द्या असं म्हणजे काहीतरी तिथून येणं अपेक्षित आहे. तर माझा प्रश्न पहिला आहे की आपलं मूल काय व्हावं असं आपल्याला वाटतं, कोण व्हावं असं वाटतं? कोणी सांगा, काय हरकत नाही. कोण व्हावं असं वाटतं सांगा, काय हरकत नाही. आपलं प्रत्येक पालकाची अपेक्षा असते ना, काय हरकत नाही. सुंदर, म्हणजे माझी अपेक्षा नव्हती हे उत्तर मला लगेच मिळेल नाही. कारण असं होतं की पालक सांगतात की डॉक्टर व्हावं असं वाटतं, इंजिनियर व्हावं असं वाटतं, चार्टर्ड अकाउंटंट व्हावं असं वाटतं. चांगला नागरिक होणं हे खूप महत्वाचं आहे की नाही. म्हणजे बाकी व्यवसाय काहीही असतो, पण आजची गरज काय आहे की एक चांगला माणूस, एक चांगला नागरिक या देशाचा हे होणं खूप महत्वाचं आहे. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही इतक्या शाळांमधून ही शाळा का निवडली सांगा. सगळ्या शाळेत आता तोच करिक्युलम शिकवला जातो ना, तीच पुस्तकं असतात, तेच शिकवलं जातं. मग ही शाळा का? रिझल्ट 100% येतो किंवा असं 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 आहे का? चांगले संस्कार, चांगले संस्कार. तर चांगले संस्कार व्हावे ह्यासाठी आम्ही शाळेत घातले. पण चांगले संस्कार करायची जबाबदारी कोणाची आहे? शाळेची की पालकांची? पालकांची आहे ना. नाही, शाळेची पण आहेच, पण शाळेत जास्त पालकांची आहे. कारण शाळेत किती 4 तास मुलं 4 तास असतात. पूर्व प्राथमिक आहे ना, आपली सगळी पूर्व प्राथमिक आहे, त्यामुळे 4 तास असतील. बाकीचा पूर्ण वेळ आपल्या बरोबर असतात. त्यामुळे इथं 4 तासात काय घडतं, त्याच्यापेक्षा बाकीच्या राहिलेल्या वेळात तुमच्या घरी काय घडतं याच्यावरच त्या मुलाचं पुढं तो मूल कसं होईल हे सगळं त्याच्यावरच आहे. आता संस्कार म्हणजे काय? संस्कार आम्ही असं म्हणतो की मुलाला आम्ही पाठवतो शाळेत, कशासाठी पाठवतो? शिक्षण घेण्यासाठी. संस्कार म्हणजे काय? शिक्षण आणि संस्कार काय फरक आहे का? काही फरक आहे? नाही, संस्कार हे पण शिक्षणच आहे, पण ते वेगळ्या तऱ्हेचं शिक्षण आहे हे ज्याच्यात नैतिकता आणि आध्यात्मिकता असते. आणि हे जे शिक्षण आहे ना, हे संस्काराचं जे शिक्षण आहे ते कोवळ्या वयात जर केलं ना, ते आपल्या बरोबर जन्मभर राहतं. त्यामुळे आपली मुलं ज्या वयात आहेत त्या वयात संस्कार होणे खूप महत्वाचे आहे. आता मी परत विचारतो तुम्हाला, शिक्षण महत्वाचं की संस्कार महत्वाचे? शिक्षण महत्वाचं नाही, पण शिक्षणापेक्षा संस्कार जास्त महत्वाचे आहे. तुम्हाला उदाहरण देतो मी तुम्हाला. एक चांगलं उदाहरण देतो, तुम्ही बघा, तुमच्या लक्षात आहे हे उदाहरण की तुम्हाला माहिती आहे, ही जी व्यक्ती मी तुम्हाला नाव सांगणार आहे ती व्यक्ती तुम्हाला माहिती आहे, पण कदाचित त्याच्याबद्दल कितपत माहिती आहे हे मला माहिती नाही. रावण सगळ्यांनी ऐकलंय, रावणाचं नाव सगळ्यांनीच ऐकलंय. रावणाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे?
माणूस अत्यंत प्रगल्भ पंडित होता, वेदांचं पूर्ण अध्ययन केलेला माणूस, आपल्या शास्त्रात 14 विद्यान 64 कला सांगितल्या, त्या सगळ्यामध्ये पारंगत होता. आपल्यापैकी कोणी शिवतांडव स्तोत्र ऐकलंय का? शिवतांडव स्तोत्र कोणी म्हणत असेल तर तुम्हाला माहिती आहे, रावणाला नसलेलं स्तोत्र आहे, त्यांचं सुंदर स्तोत्र आहे, इतका तो पंडित होता. रावण स्वतः एक उत्तम गायक होता, एक उत्तम वीणावादक होता, एक उत्तम वैद्य होता. त्याचं रावण संहिता नावाचं एक पुस्तक आहे. मग पण त्याच्यावर ते संस्कार झालेले राक्षसी होते, म्हणून रावणाला कधी आम्ही पुरुषोत्तम म्हटलं नाही ना. इतकं सगळं त्याच्याकडे आहे, पण त्याला पुरुषोत्तम म्हटलंय का? आम्ही रामाला पुरुषोत्तम म्हणतो, कारण रामावर जे संस्कार झालेले आहेत त्याने राम म्हटलं. सो आपल्याला कोण घडवायचंय? राम घडवायचंय की रावण घडवायचंय? ते आपल्या हातात आहे. आणि संस्कार का महत्वाचे त्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. संस्कार म्हणजे काय तुम्हाला सहज साध्या गोष्टीतून सांगतो. बऱ्याचशा महिला आहेत इथं, त्यांना माहिती आहे, तुम्ही जेव्हा दूध घेता ना, दुधात जर पाणी लागलं तर काय होतं? दूध पातळ होतं ना, म्हणजे दुधावर काहीतरी परिणाम होतो. आता त्या दुधावर तुम्ही प्रक्रिया केली, त्याचं दही केलं, दह्यातली लोणी काढून जर घेतला, त्याचा गोळा केला आणि आता पाण्यात टाकला तर काय होतं? काय परिणाम होतो का त्याच्यावर? तो गोळा विरघळतो, काय होत नाही. तुम्ही पाण्यात बुडवून ठेवला तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही. हा संस्कार आहे. दुधावर संस्कार करून त्याचं लोणी केलं तुम्ही, म्हणून त्याच्यावर पाण्याचा परिणाम झालेला नाही. तुम्हाला हे करायचं, तुमच्या मुलावर आता तुम्हाला हे संस्कार करायचे, कारण पुढे जाऊन त्याला समाजात बऱ्याच गोष्टींना तोंड द्यायचं आहे. माणसाचं जीवन काही सरळ नसतं ना, सरळ कधीच नसतं. कुणाच्या असं कोणी मला सांगायला माझ्या जीवनात कधीही काहीही कष्ट आलेले नाही असं कोणी आहे का? मला नाही वाटत कोणी. प्रत्येकाच्या जीवनात वर खाली असतं. तो मग पैसेवाला सुद्धा असू दे किंवा गरीब माणूस असू दे, आयुष्य कधी सरळच नसतंच. आयुष्यात चढ उतार असतातच. ह्या वेळेस असं जेव्हा हा मुलगा किंवा मुलगी पुढे जाऊन मोठं होऊन जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहील हे मूल आणि समाजात जाईल, तेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येईल किंवा चांगला प्रसंग येईल, दोन्ही गोष्टींना जर त्याला व्यवस्थित पाय जमिनीवर ठेवून सामोरं जायचं असेल तर आपण केलेले संस्कार खूप महत्वाचे आहेत. आपल्याला कितीतरी उदाहरणं मिळते. आणि असं काही नाही की वाईट गोष्टीतच माणूस खचतो असं नाही. प्रसिद्धी मिळाली, पैसा खूप मिळाला तरी माणसाचे वाईट झालेलं आपण बघितलेलं आहे. कारण त्याला ती प्रसिद्धी कशी हँडल करायची, कसं त्याच्यावर आपण कंट्रोल लेवल हे जर काढायचं असेल तर त्याच्यासाठी संस्कार महत्वाचे आहेत. असे प्रसिद्ध व्यक्तीची मी नावं नाही घेत, पण तुम्हाला सगळे माहिती आहे ज्यांच्याकडे अकस्मात प्रसिद्धी आली, पैसा आला आणि पूर्ण आयुष्य पुढे उद्ध्वस्त झालं कारण त्यांना वाईट सवयी लागल्या. असेही माणूस बघितले की जे प्रसिद्धी मिळून सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर आहे. या दोघांमधला फरक आहे कारण त्यांच्यावर झालेले संस्कार. आणि याचा संस्कार करायचे असेल तर काय करावं लागेल? मुलांना सांगायचं आहे असं नाहीये. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, एक गोष्ट सांगतो. एक साधू पुरुष होता, तो गावाच्या बाहेर राहायचा आणि तो काय करायचा तर
व्यसन मुक्तीचं काम करायचं. म्हणजे ज्याला काही व्यसन आहे, दारूचं व्यसन आहे, तंबाखूचं व्यसन आहे, अशी वेगवेगळी व्यसनं आहेत. त्या व्यसन जर असलेलं माणूस असेल तर तो आपल्या त्याचा एक हे होता, मठ होता, त्या मठात ठेवून घ्यायचा 1 महिनाभर आणि त्याच्या काही प्रक्रिया होत्या. त्याप्रमाणे तो 1 महिना 2 महिन्यात त्याला व्यसनातून मुक्त करायचा. आणि त्याची अशी खूप ख्याती होती आणि आसपासच्या बऱ्याच गावातील लोक तिथे येऊन त्याचा अनुभव घेऊन गेलेले होते. एक दिवस असं झालं की आई आपल्या मुलाला घेऊन आली. 12-13 वर्षाचा मुलगा होता. साधू महाराज 12 वर्षाच्या मुलाला घेऊन आले, त्याला काय व्यसन आहे? आई म्हणाली याला गोड खायचं खूप व्यसन आहे. फक्त गोडच खात, काय मिळेल ते गोड खात राहतो, व्यसनच आहे हे सुद्धा. तर ह्याच्यातून सोडवायचं आहे. साधू महाराजांनी जरा विचार केला. असं म्हणाले एक काम कर, याला तू आता घेऊन जा, 1 महिन्यानंतर परत ये, मग मी सांगतो तुला काय. ती आई त्याला घेऊन गेली. 1 महिन्याने आली. मला आता त्याला ठेवून जा, मी हे त्याचं व्यसन दूर करतो. 2 महिन्यांनी 2 महिन्यांनी आई आली. म्हटलं साधू महाराज म्हणाले की याला तर घेऊन जा, याचं व्यसन सुटलंय, त्याला गोड खायचा तर इच्छा होणार नाही. आईला एक प्रश्न पडला. म्हणाले की असं कधी आधी झालेलं नाही की कुणाला तुम्ही परत पाठवला की 1 महिन्याने, आता असं का झालं? तर साधू महाराज हसले, म्हणायला लागले की तू जेव्हा मला सांगितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला पण गोड खायची सवय आहे. जर मी ह्याला मुक्त करायचं असेल तर मला आधी अधिकार मिळायला पाहिजे ना. मला माझं व्यसन सोडल्याशिवाय मला अधिकारच नाहीये की मी ह्याला सांगू शकतो. मतितार्थ हे काय की तुम्हाला जर संस्कार करायचे असतील तर तुम्हाला आधी संस्कारित व्हावं लागेल. नाही असं नाही म्हणत नाही की तुम्ही संस्कारित नाही, असं नाही आहे, पण त्याच्यावर विशेष लक्ष द्यावं लागेल. कारण काय होतं आपल्याला धकाधकीच्या जीवनात या गोष्टीवर दुर्लक्ष होतं. त्यामुळे स्वतः संस्कारित होणं म्हणजे क्रियेतून काहीतरी सांगणं हे महत्वाचं आहे. माझ्या जीवनातील 2 साधी उदाहरणं सांगतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचा कसा जीवनावर परिणाम होतो त्याचे उदाहरण देतो मी. माझे वडील एकदम म्हणजे त्यांचे काही नियम होते. लहानपणापासून एकदम लहान असल्यापासून कळू लागल्यापासून आम्ही सगळे एकत्र जेवायला बसले की ते सांगायचे ताकात एक काही टाकायचं नाही, तुला जे पाहिजे ते 4 वेळा 5 वेळा मागून घे, पण एक सुद्धा पदार्थ किंवा काही सुद्धा ताकात टाकलेलं मला आवडणार नाही. आणि एकदम कडक शिस्त होते. घरातलं कोणीही ताकात काही टाकत नव्हतं. अजूनपर्यंत माझ्या ती इतकी रक्तात वेगळी की मला काही झालं तरी ताटात मी काही टाकत नाही. हे नुसतं टाकणं हे नाही, त्याच्यात मला संदेश काय मिळाला की आपण काही म्हणजे काही वाया जाता कामा नये. ही जी माझी सवय आहे ती मी दुसरीकडे पण लावतो ना, म्हणजे ते हळूहळू आपल्या डोक्यात इतकी भिजलेली असते की मग माझ्या लक्षात येतं अरे कुठलीही गोष्ट टाकणं ही वाईट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला म्हटलं एक दिवस असं मी बाजारात मला सांगितलं की काहीतरी घेऊन यायला पाहिजे दुकानावरून. दुकान जवळच होतं. गेलो, घेतलं काय सांगितलेलं, पैसे दिले होते, त्याच्यात 50 पैसे कमी पडत होते. दुकानदार एकदम ओळखीचा होता. तो म्हणाला हे जा उद्या घेऊन ये, उद्या मी याबद्दल येणार तेव्हा ते. आलो मी घरी, बाबाने विचारलं का सामान आणि भाऊ हिशोबात, त्यांना हिशोब लिहायची सवय होती. हिशोब म्हटला 50 पैसे कमी दिले तू. म्हटलं 50 पैसे मी कमी घेऊन गेलो होतो, उद्या देतो. तू जेव्हा सामान घेतलं त्यावेळेस 50 पैशावरचा अधिकार गेलेला आहे. ते 50 पैसे त्याचे आहेत, तू ठेवतोय. आत्ताच्या आत्ता नेऊन घे.
साध्या साध्या गोष्टीने आपले संस्कार होतात की मला लक्षात आलं की जी गोष्ट दुसऱ्याची आहे ती आपण ठेवायची नाही. आणि ह्या गोष्टी रक्तात अशा भिन्न जातात लहानपणी. त्यामुळे लहानपणी झालेले संस्कार खूप महत्वाचे आहेत. आता आपण बघूया, मुलांचे साधारण वयाचे 3 टप्पे असतात. पहिला टप्पा आहे साधारण जन्मापासून 5 वर्षापर्यंत. मला वाटतं आताची आपली मुलं साधारण त्या वयात येते, शिशु अवस्था. 6 ते 12 पर्यंत साधारण बाल अवस्था म्हणावी. त्याच्यानंतर 12 म्हणजे पौगंडावस्था, 18 पर्यंत पौगंडावस्था म्हणजे टीनेज म्हणतात ना इंग्रजीमध्ये, टीनेज पौगंडावस्था. आणि त्याच्यानंतर मग युवावस्था. युवावस्था ही साधारण म्हणजे तो आपल्या पायावर उभं राहण्यासाठी समर्थ झालेला आहे. या 3 ज्या टप्पे आहेत त्या 3 टप्प्यामध्ये जे संस्कार आहेत ते थोडे वेगळे, म्हणजे आपण त्याच्यावर थोडं वेगळं लक्ष दिलं. शिशुवस्थेमध्ये काय असतं मुलाचं, त्याच्यातच सेन्सेस डेव्हलप होतात. म्हणजे मूळ काय करतं की अनुकरणानं शिकतं. तुम्ही काय बोलता ते बोलायला लागतं, तुम्ही काय करता ते करायला लागतं. त्यामुळे ह्या वयात 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांना तसं म्हटलं तर संस्कार आपले गर्भापासून सुरू होतात. म्हणजे आपल्या संस्कृतीत गर्भसंस्कार पण सांगितले आणि ते बरोबर आहे, त्याच्यावर कुठले तरी हे झाले. पण तुम्ही त्या प्रक्रियेच्या पुढे गेल्या त्यामुळे गर्भसंस्कार मी जात नाही. कुणाला परत पुढचं मूल असं कधी म्हणजे दुसरं मूल झालं किंवा तुमचं कदाचित दुसरंही असेल तेव्हा गर्भसंस्कार विचार करायला हरकत नाही. तिथे खूप वर्कशॉप्स पण असतात. तर या शिशुवस्थेमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्यांना मुलांना स्पर्श, संवाद आणि सहवास या 3 गोष्टी तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे. लहान मुलांना ह्या वयातल्या मुलांना स्पर्श खूप महत्वाचा असतो आणि आई आणि बाबांचा स्पर्श खूप महत्वाचा असतो. म्हणजे लहान मुलांना जवळ घेणं, मांडीवर बसवणं, कुरवाळणं, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण त्याच्यात तो एक बॉन्ड तयार होतो. आपल्या पालकांचा आणि शिशूचा जो आंतरिक जो कनेक्शन आहे, ते बॉन्ड असतं ना, ते बॉन्ड या वयात तयार होतो. त्यामुळे ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जवळ घेणं, शक्यतो जवळ घेणं, मांडीवर बसवणं, कुरवाळणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपला सहवास महत्वाचा आहे. आता सगळे आई बाबा कामाला असतात, त्यामुळे कदाचित मुलांच्या वाट्याला आई बाबा थोडाच वेळ येत असतील. आजोबा आजोबा असतील तर फार चांगलं, नसतील तर आणि उद्या असतील तर जेवढा तुम्हाला वेळ मिळेल त्यातला शक्य असेल तेवढा वेळ त्यांना द्या. पालकत्व ही जबाबदारी आहे, लक्षात घ्या. असं काहीतरी तुमच्या डोक्यावर आलेलं नाही आहे, ते दायित्व आहे, जबाबदारी असते. मी माझा शब्द चुकला, ते दायित्व आहे, जबाबदारी नाही आहे. जबाबदारी कोणतरी देतं, दायित्व हे स्वतः घेतलं जातं. माझे ड्युटी आहे. सहवास खूप महत्वाचा आहे. जेवढा सहवास तुम्ही त्यांना द्याल तेवढं चांगलं. तिसरं आहे संवाद. बोला, त्यांच्या भाषेत बोबडं आम्ही करतो, बोला, काहीतरी बोला, चांगलं बोला. लहान वयात सुद्धा गोष्टी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. लहान वयातल्या गोष्टी काऊचिवच्या असतील, काय असतील, तो प्रयत्न करा, त्याच्यावर संवाद करा. जेवढं तुम्ही संवाद कराल तेवढं तो मूल बोलायला, चांगलं बोलायला लागेल, चांगलं शिकेल. या वयात त्याच्या आहारावर लक्ष द्या. बाहेरचा आहार टाळा. आता जर तुम्ही मुलं जर शाळेत असतील, असं काही पालकांना मला म्हणायचं पण पॅटीस, बटाटा असं टिफिन मधून डब्यामध्ये जेवण असं करू नका. जे पौष्टिक आहे खाणं ते पौष्टिक घरी गेलेलं खाणं द्या.
कारण ह्या वयात जर त्यांच्या पचन संस्थेवर वाईट परिणाम झाले तर ते जन्मभर राहते. असे काही आजार मग बळावतात, पण ते लहान वयात सुरू होतं. आणखी एक महत्वाची गोष्ट, सगळ्यात आताच्या पालकांना वेळ कमी असतो, त्यामुळे काय करतात, जेवायला बसले की मुलाच्या हातात मोबाईल, मूल मोबाईलवर बघत राहतं आणि आई त्याला ढकलत राहते काहीतरी तोंडात. करू नका. ह्या वयात तुम्ही हातात मोबाईल दिला तर तो जन्मभर सुटणार नाही. आमच्या वेळेला मोबाईल नव्हता, चांगली गोष्ट होती. त्यामुळे माझी आई मला अर्धा तास भरवायची. मग परवा मी माझी भाजीकडे गेलो, भाजी अजून न मोबाईल देता त्याला अर्धा तास भरवते. वेळ झाला तरी चालेल, पण मोबाईल देऊ नका. त्याला गोष्टी सांगा, काहीतरी वेगळं सांगा. टीव्ही आणि मोबाईल नको, याचे परिणाम वाईट होतील. कारण काय असं ते एकदा ती सवय लागली की ते सुटणार नाही. त्याला चांगलं संगीत ऐकण्याची सवय लावा. हा प्रयोग तुम्ही करून बघा, मी केलाय. रात्री झोपताना सुंदर अंगाई गीत लावणं किंवा एक सुंदर अशी इन्स्ट्रुमेंटल हे असं शहनाई किंवा बासरी, ह्या गोष्टी मला झोपताना लावायची सवय करा. माझ्याकडे एक सुंदर कॅसेट होते, त्याच्यात सगळी सुंदर मराठी अंगाई गीत होती आणि ती मी नित्य त्यांना लावायची. सुंदर अंगाई गीत मिळते तर बघा, खूप सुंदर आहे. किंवा जरा मोठी झाली की मग त्यांना काहीतरी गोष्टीचे, स्वतः गोष्टी सांगा किंवा गोष्टीचे हे ऐकायला कॅसेट लावायचे. ह्या वयात तुम्ही स्वतः जे बोलतात ना त्याच्यात कुठेही अपशब्द येणार नाही याची काळजी घ्या. मुलं हे लगेच चलतात. मी परवाच एका शाळेमध्ये गेलो होतो, तर माझ्या तिथलं मॅनेजर होते, ते मला सांगत की केस आली होती की 6-7 वर्षाचा मुलगा नको असलेला अपशब्द वाचत मुलांना आपल्या बरोबरच्या मित्रांना. कुणी शिकणार? कुणीतरी घरी म्हटलंय ते शिकलंय. मी एकदा ते गेलं, त्यांना अडचण होत काहीतरी भांडण झालं की हे कधीतरी आई बाबा वापरतात. म्हणजे भांडण मुलाकडे केलं की ते वापरायचं असं एवढं त्याच्या डोक्यात होतं. त्यामुळे मुलासमोर भांडण होऊ देऊ नका. त्याचा परिणाम मुलावर लहानपणी खूप होतो. अपशब्द कुठेही येणार नाही याची काळजी घ्या. ह्या वयात ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्या पुढचा टप्पा आहे बालवयात. आता तुमचं हे जे वय आहे 6 वर्षाचं, त्याच्यात शिस्त लावायचा प्रयत्न. एक गोष्ट मुलांच्या बाबतीत हल्ली काय फॅड झाले की असं लोक पालकांना वाटतं की काहीतरी महागडं खेळणं मी गेलं मुलाला की ते मूल चांगलं लगेच शिकेल. नाही, महागडी खेळणी देण्याचा प्रयत्न करू नका. अशी खेळणी द्या ज्याच्यात त्याच्या बुद्धीला चालना मिळेल. तुम्हाला कितीतरी तुमच्या तुम्ही युट्यूब बघत असाल तर चायनीज व्हिडिओ मिळते. चायनीज प्री प्रायमरी स्कूल म्हणजे पूर्व प्राथमिक याच्यामध्ये काही इतक्या सुंदर ऍक्टिव्हिटी करतात. उड्या मारणं काय म्हणजे त्याचे प्रॉप्स असतात, ते साधे प्रॉप्स, आणि ते प्रॉप्स वापरून त्यांना त्या काही ऍक्टिव्हिटी करायला शिकतात. ठोकळे द्या, पझल्स द्या. जर मोठे झाले 5 वर्षाच्या नंतरचे हे, पण लहान मुलांना ठोकळे द्या. ठोकळे एकावर रचून त्याच्यात क्रिएटिव्हिटी वाढते मुलांची. त्यामुळे महागडी खेळणी देण्याचा प्रयत्न करू नका, गरज नाही त्याची. लहान मुलाला तुम्ही नुसतं पाणी आणि माती किंवा चिकट माती दिले तरी त्याच्यात तो तासनतास करू शकतो. त्याला पैसे म्हणजे मोठी अशी नाचणारी खेळणी पाहिजे असं नाहीये. त्याला ऍक्टिव्हिटी करणारी खेळणी आहे, खूप महत्वाचं आहे. बालवयात आलेल्या मुलांना शिस्त लावा. त्यांना समजावून सांगा की कुठलीही गोष्ट वाईट काय आहे, कुठली गोष्ट चांगली काय आहे. जसं मी आता सांगितलं, जेवणात काही टाकायचं नाही, जेवणावर कसं क्लिक करायची नाही,
किंवा कोणाचे काही द्यायचे असेल ते आपल्याकडे ठेवायचं नाही. आपल्या कुणाच्या तरी मित्राचं काहीतरी घेऊन घरी आलं तेव्हाच सांगायला पाहिजे की हे तू करतोस ते बरोबर नाही. ही हे जो संदेश त्याला, ते मेसेज त्याला त्या वयात जाते ना, ती जन्मभर राहते. आणखी एक गोष्ट या वयात असे पालक करतात की म्हणतात माझं मुलं कधी रडतच नाही, मी इतकी काळजी घेते त्याची, त्याला रडवतच नाही. शक्य नाही. तुम्ही जर त्याला रडवत, तो रडत नसेल तर त्याचं तो जो मागतो ते तुम्ही करता. तुम्ही त्याचे सगळे हट्ट पुरवता. ते हट्ट मग जायज नाजायज जे काय असेल ते. माझं मूल रडता कामा नये, हा जो एक डोक्यात पालकांची गोष्ट भरलेली आहे ती वाईट आहे. जे मूल लहानपणी रडत नाही ते पुढं आई बाबाला रडवतं, हे लक्षात ठेवा. रडू दे त्याला. तुम्हाला जी शक्य असेल ती गोष्ट सुद्धा त्याला कधी कधी नाही म्हणायला शिका. तुम्हाला शक्यता आहे पण नाही. 10 गोष्टी नाही म्हणायच्या. का? कारण नाही म्हणजे अपयश हे त्या लहानपणी त्याला असं नाही. म्हणजे जे त्याला गरजेचं आहे ते नाही म्हणायचं नाही खाण्यामध्ये. पण जे गरजेचं नाही अन्यशी काही मागणी केली तर ते नाही म्हणायला शिका. हे जे अपयशाचं शिक्षण आहे ना ते पुढं महत्वाचं आहे. जेव्हा आयुष्यात अपयश येतं तेव्हा ते अपयश पचवायची ताकद लागते. आज लहान वयात 15, 16, 17, 18 वर्षाची मुलं आत्महत्या करतात. का? अपयश माहीतच नाही आहे त्यांना. बारीक गोष्टी अपयश त्यांना पचवता येत नाही. चांगल्या घरातली मुलं असं होतात. एका म्हणजे गरीब परिस्थितीतून वर झालेली मुलं नाही होत. त्यांना अपयश पचवायची सवय असते. जन्मभर काही मिळालेलं नसतं. जे काय आहे ते जगून घ्यायची सवय असते. त्यामुळे त्यांना अपयशाचा काही फरक हे होत नाही त्यांच्यावर. पण ज्या मुलांना आई बाबा मागतील ते देतात त्यांना अपयश म्हणजे काय ते माहीतच नसतं. मग मला असं 2-3 पालक भेटले, ते म्हणाले की मला लहानपणी काही मिळालं नाही. मी माझी काळजी घेते की माझ्या मुलाला सगळं मिळालं पाहिजे. बरोबर आहे. किती लोकांना बरोबर वाटतं? सगळं मिळायला पाहिजे असं ज्याला सगळं मिळतं ना त्याच्या आयुष्यात जगण्याची तुम्ही काय त्याचं म्हणजे जगण्यात तो माणूस जगतो, मुलगा मुलगी पुढे कशासाठी जगायचं याची सुरू जाते. मग ते डिप्रेशन हे सगळ्या गोष्टी सुरू होतात. स्वतः कष्ट करू दे ना, त्याला कमवू दे. हा मग तुम्ही नसताना मग तुम्ही काय कमवले ते त्याला मिळणारच आहे. पण त्याला आईला देऊ नका. त्याची झगडण्याची वृत्ती तुम्ही कापून दाखवू नका. इथे एक गोष्ट सांगतो तुम्हाला उदाहरण. मुद्दाम आहे. एक माणूस असा वरांड्यामध्ये बसला होता, काही काम नव्हतं. बसला होता, बघितलं की त्यानं तुम्ही फुलपाखरू बघितलंय ना, तो फुलपाखरू कसं होतं हे पण तुम्हाला माहिती आहे ना. सुरवंट असतो, कुसुंड, तो आपला एक कोश तयार करतो. आपल्या शरीरावर भोवताली कोश तयार करतो आणि त्याच्यात ते 3-4 महिन्यांनी त्याच्यात ते सुरवंटातून फुलपाखरू होतं आणि ते कोश ओढून बाहेर येतं. हे सगळ्यांना माहिती पडते. तर त्याला तिथं बसलं, त्याला लक्ष केलं की ते फुलपाखरू कोश ओढून बाहेर येतो. बसले, त्याला काही काम नव्हतं. बसले अर्धा तास झाला, 1 तास झाला, ते प्रयत्न करते. नुसतं जरा उघडलं होतं ते कोश, थोडं उघडलं
प्रयत्न चालू होता. तासभर, 1 तास, 2 तास झाल्यावर याला अरे काय चाललंय, किती कष्ट पडतात त्याला, कोणी मदत करू. तो मी आतमध्ये गेलाय, कात्री घेऊन आला, हळू त्याला न दुखावतं सगळं कोश उघडं. काय झालं, फुलपाखरू बाहेर आले, त्याला ओढताच येत नव्हतं, ते पडलं खाली आणि गेलं. कारण ही निसर्गाची प्रक्रिया आहे. तो कोश फोडून जेव्हा बाहेर येतो त्या प्रक्रियेमध्ये त्याच्या अंगात बळ येतं. तुम्ही ते बळ त्याला येऊच दिलं नाही, तुम्ही मदत केली, चांगल्या मनानं मदत केली, पण ती मदत अपेक्षित नाही आहे. अपेक्षित काय आहे की नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे, त्याला स्वतः ते बळ यायला पाहिजे. नैसर्गिक प्रक्रिया तुमच्या मुलांच्या बाबतीत पण व्हायलाच पाहिजे. जगात परत जाऊन ह्या गोष्टीला तोड देण्याची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ते तुम्ही तयार करायलाच पाहिजे. त्याला ऐकत येऊ नका. या वयात त्याला मोबाईल द्यायची गरज नाहीये. आता शिक्षणासाठी मध्ये लागत होता तेवढंच काय असेल ते, शक्यतो ते एवढं बंद लवकर बंद होईल तेवढं बरं. घरात काही गोष्टी तुम्ही करायला पाहिजे या वयात, त्या त्याच्यावर नकळत संस्कार करते. जे कोणी तुमच्या घरात जेवढे कुटुंबीय आहेत, रात्री दिवसा आता सगळे कामाला जातात, त्यामुळे किमान रात्रीचं जेवण एकत्र घेण्याचा प्रयत्न करा. सगळे कुटुंबीय, आता कुटुंबीय 4 माणसं असतात, 5 माणसं असतात, ठीक आहे, पूर्वी 10-12 असतात. जी कोणी असतील ते, आई बाबा, 2 मुलं, 1 मुलगा, कोण असेल ते एकत्र बसून जेवायचं, संवाद करायचा. काय झालं शाळेत, बोल, सांग, आपल्या दिवसात काय झालं, असा संवाद व्हायला पाहिजे. हा संवाद खूप महत्वाचा आहे. जेव्हा वेळ असेल तेव्हा मुलांना घेऊन फिरायला जा, बागेत जा, कुठं जा, देवळात जा. मुलांना मैदानी खेळाची सवय लावा. संध्याकाळी 1 तास त्याला खेळायला पाठवा. परीक्षेच्या दिवसात सुद्धा पाठवा, अर्धा तास. कारण जेवढा त्याला खेळून घाम येईल तेवढे त्याची शारीरिक प्रक्रिया होईल, मेंदू ताजा होतो. आम्ही विद्यार्थ्यांसाठी संवाद करतो तेव्हा हा एक महत्वाचा मुद्दा असतो. आणि तुम्ही स्वतः करा, स्वतः व्यायाम करा, ते स्वतः करायला हवं. तुम्ही जर कराल तर तो बरोबर करेल मुलं. या काही सवयी आहेत घरातल्या. संध्याकाळी एकत्र बसून प्रार्थना करणे, परवचा घ्या, काय करा, एक अर्धा तास तिथं तरी काढा. चांगलं बसून ऊट बाहेरचं खाण्यावर प्रबंध ठेवा. बरं नाही, कधीतरी एक दिवस ठीक आहे. आणि त्या खाण्यात काही अर्थ नसतो. काय तो पिझ्झा, काय ते बर्गर, काय त्याच्यात नुसता मैदा, त्याच्यात काही पौष्टिक हे नाही आहे. मुलाची शारीरिक एकदम वाट लावून टाकते त्याच्या पचन संस्थेची. त्याचा पुढचा टप्पा आहे तो पौगंडावस्था, खूप महत्वाचा टप्पा आहे. पौगंडावस्थेत मुलं भांडखोर होतात. त्यांना प्रश्न पडायला लागतात, तुम्हाला प्रश्न विचारतील, प्रश्नांची संयमाने उत्तरे द्यायचा प्रयत्न करा. त्यांना टाळू नका. असं करू नका की काय सवय असते, करू नका. त्याच्या प्रश्नाची व्यवस्थित तुम्हाला माहित असेल तर सांगा त्याला की सांगते मी तुला, नंतर सांगा. या वयात त्याच्यावर तुम्ही दुरून लक्ष द्यायला पाहिजे. 2 गोष्टी त्यांना थोड्याशा द्यायला पाहिजे. म्हणजे या 3 जे आम्ही सांगितले त्याच्यापूर्वीच्या 2 म्हणजे त्यांना सन्मान आणि स्वातंत्र्य. आता मुलांना ना थोडं हे असतं की मला सन्मान मिळायला पाहिजे, ती डेव्हलपमेंट होते त्यांना तो सन्मान द्या, त्यांना थोडंसं स्वातंत्र्य द्या, दुरून लक्ष ठेवा.
त्यांच्या संगतीवर काय होतं याच्यावर लक्ष ठेवा. त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्यांना स्वतः करू द्या. काही गोष्टी स्वतः करायची सवय लावा. तुम्ही प्रत्येक गोष्टीत निर्णय घेऊन त्यांना सांगायचं असं करू नका. ह्या वयात निर्णय घ्यायची प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, कारण पुढे जाऊन त्यांना स्वतःचे निर्णय घ्यायचे. त्यामुळे ह्या वयात तुम्ही त्यांना निर्णय घ्यायला लावा. तो मग बरोबर आहे की नाही त्यांना समजावून सांगा. चांगल्या सवयी लावा, चांगल्या गोष्टी ऐकवा त्यांना. आणि ह्या 3 टप्प्यात जर तुम्ही जे काही आता सांगितलेले संस्कार केले तर लक्षात ठेवा की हे जे संस्कार आहेत ते तुमच्या मुलाला किंवा मुलीला जन्मभर उपयोगी पडते. संस्कार नुसतं काही हे शिक्षण आहे ना, ते शिक्षण आत्मविश्वास वाढवतं, समाजात जगायचं कसं हे शिकवतं, चांगल्या वाईट गोष्टींना तोंड कसं द्यायचं हे पण शिकवतं. या सगळ्या गोष्टी या संस्कारातून साध्य होतात. त्यामुळे तुम्ही जो आज काही करणार आहे ते महत्वाचं आहे. जे बीज तुम्ही आज रोवणार आहे त्या बीजाचा उद्या जो वृक्ष होईल तो चांगला काहीतरी वड पिंपळ होईल की तो विषवृक्ष होईल हे तुम्ही आज जे पेरता त्याच्यावर. त्यामुळे केवळ आम्ही कुठल्याही शाळेत घातले म्हणजे आपली जबाबदारी संपली असा विचार अजिबात करू नका. संस्कार घडवण्याची, मुलाला घडवण्याची, मुलीला घडवण्याचा सगळं दायित्व तुमच्याकडे आहे. तुम्ही करायला पाहिजे. पालकांनी काय करायचं तर एक शेवटचं उदाहरण देऊन मी माझा मूळ विषय थांबवतो आणि मग आमच्या कुटुंब प्रबोधन गतिविधीची थोडीशी माहिती देतो. एक अमेरिकन लेबनीज विचारवंत होता खलील जिब्रान. मला माहित नाही किती जणांनी नाव ऐकलं असेल कदाचित. खूप मोठा विचारवंत होऊन गेला. त्याने फक्त उदाहरण दिलंय तर पालक कसे असावे. तर त्याने धनुष्यबाणाचं उदाहरण दिलंय. तुम्ही धनुष्यबाण बघितलं असेल ना, सगळ्यांनी बघितले, स्वतः हाताळलं नसेल पण बघितलं तर असेल. तर धनुष्याला एक शरीर असतं, त्याला एक प्रत्यंच असते, ते दोरी असते आणि ती प्रत्यंच ते धनुष्यावर चढवतात आणि मग त्याच्यावर असं पाठ ठेवतात आणि प्रत्यंच खेचली जाते. ते धनुष्याचं वागतं, ते खेचाल तिचं धनुष्याचं वागतं आणि तो बाण सुटतो. ते धनुष्य आहे ना, ते तुम्ही आहात आई बाबा. धनुष्य आणि प्रत्यंचा तो बाण आहे ते तुमचं पाल्य आहे. तर तुम्हाला काय करायचंय, धनुष्याचं बाणाला काय देतं, 2 गोष्टी देतं ना, एक दिशा आणि गती. बरोबर. दिशा देण्यासाठी तुम्ही धनुष्य एकदम स्थिर असलं पाहिजे की नाही. स्थिर असतं, असं अस्थिर असतं, हलायला लागलं तर ते दिशा नाही मिळेल, तर माझं ते इथं जाईल. आणि तुम्ही जेवढे ताणाल तेवढे गती मिळेल. त्यामुळे तुम्ही स्थिर व्हायला पाहिजे आणि ताणून घ्यायला शिकायला पाहिजे. म्हणजे स्वतः कष्ट घ्यायला शिकायला पाहिजे. त्याला जर दिशा आणि गती मिळायची असेल तर त्यांच्या जीवनाला तर तुम्हाला धनुष्यासारखं वाकावं लागेल, धनुष्यासारखं स्थिर राहावं लागेल. आणि त्याच्या पुढची गोष्ट, एकदा बाण सुटला की धनुष्य बरोबर जातं का, मग त्याला जाऊ द्या. त्याच्यावर तुम्ही जाऊ का. तुमचं काम एवढं आहे त्यांना एक सुसंस्कारातील मूल तयार करणे हे तुमचं काम आहे. त्याच्यानंतरचे जे जीवन आहे ते त्याला स्वतः जगायचं आहे. तेवढं स्वातंत्र्य त्याला द्या. आणि तुमचे जर संस्कार चांगले असतील तर ह्या जीवनाच्या ह्या प्रवासातून तो नक्की तरुण जाईल, एक चांगला नागरिक होईल, एक चांगला माणूस होईल, याची खात्री मी देतो.
कुटुंब प्रबोधन गतिविधीच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळे विविध कार्यक्रम करतो. तर याचं काय मूळ काय आहे? तर आज आपण बघितलं असेल की पाश्चात्य देशात जर आपण जरा डोकावून बघितलं तर असं लक्षात येतं की पाश्चात्य देशात कुटुंब व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. आपली जी संस्कृती आहे त्याचा मूळ पाया कुठे आहे? कुटुंब व्यवस्थेत. दोन गोष्टी आपल्या महत्वाच्या आहेत, एक कुटुंब व्यवस्था आणि एक शिक्षण संस्था. या दोन्ही गोष्टी आपल्या महत्वाच्या आहेत एक माणूस घडवण्यासाठी. तर ही कुटुंब व्यवस्था जो पाश्चात्य देशात पूर्णपणे ढासळलेली आहे. एकमेकांना म्हणजे काही लागे बांधले नसतात, मूळ झालं की ते निघून जात काय की त्याचं काही पडलेलंच नाही आहे. त्यामुळे का गरज आहे? कारण प्रत्येक माणसाला एक भावनिक शारीरिक आर्थिक गरज असते ना. म्हणजे काहीतरी एक प्रसंग आला तर त्याला कोण लागतं? कुटुंबातली माणसंच त्याला मदत करतात. त्यामुळे अशी नाती असणं, असे मित्र असणं महत्वाचे आहे. त्यामुळे कुटुंब सुदृढ होणं ही आजच्या काळाची गरज आहे. आज पाश्चात्य देशात अंमली पदार्थाच्या सेवनाचे इतके वाढले, घटस्फोटाचे प्रमाण वाढले, आत्महत्येचे प्रमाण वाढले. हळूहळू आपल्या देशात पण या गोष्टी व्हायला लागल्या. या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असेल तर कुटुंब आपलं सुदृढ होणं महत्वाचं आहे. त्यासाठी काही बारीक साध्या गोष्टी मी आम्हाला सांगितल्या तशा करायचं. मुलावर हे संस्कार करायचे, एकत्र जेवण करायचं, हे करायचे. त्यामुळे एकत्र राहतील, संवाद करायचा, एकत्र बसून रविवारी बसून संवाद करायचा. पूर्वी आम्ही करायचा काटा पिट्टा म्हणाले, पण असं व्हायला पाहिजे. कुठेतरी एकत्र फिरायला जायचंय. आपल्या मोठ्या माणसाचा मान राखायला शिकवलं पाहिजे मुलांना, स्वतः राखायला हे पाहिजे. त्या काही गोष्टी आहेत त्यामुळे आम्ही याच्या अंतर्गत पालकासाठी कार्य करतो, विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम करतो, नवदंपतीसाठी आम्ही कार्यक्रम करतो, नवदंपती संमेलन करतो, युवतीसाठी कार्यक्रम करतो, त्यांच्या मेळावे वेगवेगळ्या आमच्या प्रक्रिया आहेत. त्याच्यातून हा कुटुंब कसं सुदृढ होईल हाच मूळ विषय आहे. आणि एक जबाबदार नागरिक कसं होईल याच्यासाठी आपल्यापैकी कुणालाही जर वाटत असेल की मी वेळ देऊ शकतो, जरूर आम्हाला माणसाची गरज आहे. काय नाही, तुमच्या जवळपास काहीतरी कार्यक्रम करा. आम्ही मोठे कार्यक्रम करण्याच्या बाबतीत पडतच नाही, करतो पण एक हाऊसिंग सोसायटी आहे किंवा एक बिल्डिंग आहे त्याचं म्हटलं 10 कुटुंबांना एकत्र बोलावलं आपल्या घरी चहा पाण्यासाठी. आम्हाला बोलवा, आम्ही येतो, संवाद करतो. आम्ही संवादात्मक कार्यक्रम करतो. संवाद त्यांच्याबरोबर काय गरजेचं आहे, आज काय असे कार्यक्रम करतो. मला जास्त बोलायला वेळ असेल तर ते तालुक्याची जबाबदारी, गावाची जबाबदारी अशी दोन काही कार्यक्रम करता येईल. जरूर कळवा, शाळेतून कळवा, आम्हाला कळवा, आमचा नंबर आहे. अपेक्षा आहे की तुमचे मुलं संस्कार घेऊन चांगली मोठी माणसं होतील आणि होतीलच, मला खात्री आहे. तुम्ही कराल. धन्यवाद.